रोहित आर्यवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतर। पोलीस चकमकीविरोधात वकील सातपुते न्यायालयामध्ये दाद मागणार, तर निवृत्त अधिकाऱ्यांनी पोलिसांची चकमक योग्य ठरवली। रोहित आर्य प्रकरणात ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची याचिका दाखल होणार। जे अक्षय शिंदेच्या बाबत घडलं तेच इथे घडवलं, नितीन सातपुते यांचा आरोप। छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय मुद्दा मिळत नाही। राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास राहिलेला नाही। शिवेंद्रराजे भोसले यांचा विरोधकांवर हल्लाबोल। फलटणमधील महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव। सुषमा अंधारेंचा आणखी एक आरोप, तर रत्नशिव निंबाळकर या तरुणाची हत्या झाल्याचा परिवाराचा आरोप। रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक। पुण्यामधल्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। रुपाली चाकणकर आणि ठाकरे गट आमने सामने। सरकारकडून किमान तारीख घेऊन आलो। कर्जमाफीमध्ये कारस्थान झालं तर सोडणार नाही, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। कडू समर्थकांवर गुन्हे कशाला? मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सवाल। शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हे दाखल। बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर यांच्यावर गुन्हे। जवळपास 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस। दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यामुळे नोटीस। सरकारकडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। मनपा निवडणुकीमुळे सरकारनं नोटीस पाठवली। आमदार महेश सावंत यांचा सरकारवर आरोप। संजय राऊतांची 2 महिने वैद्यकीय रजा। संजय राऊत यांची प्रकृती गंभीर। राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार। पूर्वघोषित मुदतीतीलच अर्ज एशियाटिकच्या निवडणुकीसाठी पात्र। कुमार केतकर पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार, तर मुदतीनंतरचेही अर्ज ग्राह्य धरा। धर्मादाय आयुक्तांनी पवार गटाची मागणी फेटाळली। 15 ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी। राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं वक्तव्य। गुजरातमधल्या केवाडिया इथं विशेष पथसंचलन। महाराष्ट्राच्या चित्ररथानं घेतला सहभाग। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती। एकता स्मारकावर सरदार पटेल यांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोहपुरुषाला श्रद्धांजली। कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची टोल कर्मचाऱ्यांना मारहाण। टोल बूथवर थांबवल्यानं केली मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर। मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयामध्ये दळवींवर उपचार सुरू। पडद्यावरील साईबाबांच्या मदतीसाठी सरसावले शिर्डीकर। राज्यभरात पोलीस भरतीची तयारी सुरू। राज्यभरामध्ये 15,300 पदं भरली जाणार। अर्ज भरण्यासाठीची 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत। राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर। सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला।